नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या ब्लॉगमध्ये. आज संध्याकाळच्या स्वयंपाकाला आपल्याला खोबरं लागणार आहे. तर आपण आता आपल्या घरात जी नारळाची झाडं आहेत त्या नारळाचं खोबरं काढून घेणार आहे. तर तो छोटासा ब्लॉगच्या सोबत मला शेअर करायचा होता. तर चला. तर हे जे आपल्या घरचे एवढे नारळ आहेत, आपल्या घरच्या झाडांचे नारळ आहेत आणि जवळजवळ 2-3 हजार नारळ असतील. तर आपण ह्यातलं आपल्यासाठी खोबरं काढूया. तर नारळ घेताना नेहमी आधी असं नारळ हलवून बघतो आवाज येत असेल तर. ह्यात पाणी नारळामध्ये आणि ह्यात गोट्या. हां, असा गोटा जो हलतो नारळ तो बघून घ्यायचा. तर हे मशीन आहे आपलं नारळ सोलायचं. आणि पहिला आपण नारळ सोलून घेऊ, हा आवाज येणार आहे. हे 2 नारळ आपले सोलून झाले. तर ह्याला आपण फोडून घेऊ. आम्ही नारळ फोडून घेतलं निघते खोबरे. हे वाळ खोबरं सुक्क. असं सुक्क खोबरं निघालं. तर निघाले खोबरं आपल्याला. आज ह्याची भाजी बनवायची. हे चला, आता नारळ तर बघितले आपण, आता नारळाची झाडं पण बघून घेऊया. आणि हे पिवळ्या कलरचं नारळाचं झाड जे आहे ना, तर ह्याचं पाणी खूपच गोड आहे. पण ह्याचं खोबरं एवढं गोड नाही लागत आणि खूप पातळ लेअर असते खोबऱ्याची. आणि आपलं हे दुसरं झाड आहे जे ग्रीन कलरचं आहे नारळ, तर ह्याचं खोबरं आणि पाणी दोन्ही गोड असतं. तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही खूप नारळ पाणी पिलं आहे, कारण ही 2 झाडं फक्त नारळ पाणी प्यायसाठीच ठेवलेले आहेत. मी तुम्हाला झूम करून दाखवते. तर आपल्या ह्या मोठ्या नारळाच्या झाडावर खूप नारळ लागलेत, हे पहा. आणि ही जी मोठी झाडं आहेत ना, तर ह्या झाडांचेच नारळ आहेत ते आपण जे पाहिले होते आत्ता ते. आणि ही झाडं एवढी उंच गेलेत ना, तर हे नारळ आम्ही काढत नाही, आपोआप नारळ गळून पडतात. आणि रोज 10-15 नारळ सापडतात आम्हाला इथे. आणि हे ते गोडाऊनमध्ये स्टोअर करून ठेवतो आम्ही. आणि ही जी नारळाची झाडं आहेत आपली, तर आपल्या घराच्या नैऋत्य दिशेला आहेत. तसं बघायला गेलं तर वास्तुशास्त्रानुसार पण उंच जी झाडं जे असतात ते घराच्या नैऋत्य दिशेला असायला पाहिजेत. तर त्याच्याप्रमाणे ही झाडं आपल्या घरापासून नैऋत्य दिशेला आहेत बरोबर. आणि ह्याच्यासोबत अजून 15 ते 20 अशी झाडं होती की ईशान्य आणि पूर्व दिशेला होती घराच्या आपल्या. आणि ती झाडं आम्ही तोडून टाकली. हे बघू शकता तुम्ही. तर हे आपण जी नारळाची झाडं तोडली त्याची खोड आहेत. आता जवळजवळ 4 वर्ष झालं तर ही झाडं तोडलेत आपण नारळाची. जेवढी नारळाची झाडं आपण तोडली त्या ठिकाणी आपण ही आंब्याची रोपं लावलीत आता. आणि आंब्याची रोपं पण आता मोठी झाली. आणि यावर्षी आंबे पण लागले होते त्याला. 4 वर्षापूर्वी जेव्हा ही नारळाची झाडं तोडली होती ना, त्यावेळी हा व्हिडिओ घेतलेला होता. ती क्लिप पण मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर त्यावेळेस असं दिसत होतं ज्या दिवशी नारळाची झाडं तोडली तर आम्ही सगळेच दुःखी होतो खूप नारळाची झाडं तोडल्यामुळे. आता तुम्हाला हा पण प्रश्न पडला असेल की एवढी मोठी नारळाची झाडं ह्यांनी का तोडली असतील म्हणून. आयुष, आस्था आणि आरव हे 3 जण लहानच आहेत आणि ते नारळाच्या झाडाखाली खेळायला यायचे सारखे. आणि हवा सुटली की कधी नारळ तर कधी फांदी नारळाची अशी खाली तुटून पडायची. आणि इथं आपल्याला सिक्युरिटी महत्त्वाची होती म्हणून ही नारळाची झाडं तोडली. पण त्याच्यासोबत वास्तुशास्त्र पण आहे. आणि ही झाडं आपली पूर्व आणि ईशान्य दिशेलाच होती. तर वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि ईशान्य दिशेला उंच झाडं नसावीत. याचं कारण पण आहे. पूर्व आणि ईशान्य दिशेने येणारी जी सूर्यकिरणं आहेत ते घरावर पडत नाहीत. मग त्याच्यामुळे जी पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात, जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ते आपल्याला भेटत नाही. त्यामुळे वास्तुदोष पण तयार होतो. हे पण एक कारण होतं झाडं तोडण्यासाठी. तसं बघायला गेलं तर वास्तुशास्त्र अंधश्रद्धा नाही आहे, तर त्याच्यामागं सायन्स आहे. आपला आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.